पैठणमध्ये एक ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे। हा जो सेनेचा बालेकिल्ला आहे तो भाजपने ताब्यात घेतला, हा तर एक विक्रम आहेच आहे। मात्र या ठिकाणी जो नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे सूरज लोलगे, तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा आहे आणि तो नगराध्यक्ष झालेला आहे। तो नगराध्यक्ष असला तरी त्यांच्या मिसेस आपल्या सोबत आहेत आणि डबल डोस तुमच्याकडे आज आनंदाचा असा आहे की सूरजची आई सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे, त्यांच्या वहिनी आहेत। या सगळ्यांशी आपण गप्पा मारून येऊ की नेमकं सूरज बद्दल त्यांच्या मनात काय वाटतं। मी सुरुवात त्याच्या आईपासून करतो। आई, तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मी बघितलेलं आहे। सूरज कसा आहे? माझा मुलगा आमच्या फॅमिलीसाठी जन्म घेतलेला नाहीये, त्यांनी पूर्ण जनतेसाठी जन्म घेतलेला आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याला सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्या प्रजेनी साथ दिली। मोदी सरकारांचा विजय असो एवढंच मी बोलते। तुमचा मुलगा जरी असला तरी आता पैठणकरांचा झालाय, आता तो पैठणकरांचा झालाय हे मी सांगते, बाकी काही नाही। बरं, काय म्हणजे ठीक आहे, आनंद अश्रू आहे तुमच्या घरात, तो निवडून आला, तुम्ही आलात, परंतु तो कसा आहे राजकारणापासून, कसा आहे राजकारणात त्याचा इंटरेस्ट होता आधीपासून? हो, राजकारणामध्ये इंटरेस्ट होता त्याला। समाजकार्य करणे, समाजकार्याची त्याला फार आवड होती। घरच्यापेक्षा स्वतःच्या बायकोपेक्षाही त्यांनी स्वतःच्या बायको मुलांकडे कधीही पाहिलेलं नाहीये। 2-3 वर्ष झाले त्याच्या लग्नाला, पण त्याचं बायकोकडे मुलाकडे काही लक्ष नाहीये त्याचं। घरामध्ये कोणाकडे सगळ्या जनकल्याकडेच लक्ष आहे त्याचं। त्यांची मिसेस या ठिकाणी तुमच्याकडे लक्ष, तुम्ही रडताय, ठीक आहे। आता हे आनंदाचे अश्रू आहेत, मी समजू शकतो, कारण सासूही निवडून आली, नवराही निवडून आलेला आहे, पण तुमची तक्रार आहे का तुमच्याकडे लक्ष देत नव्हता? बोला, ठीक आहे, थोडासा भावना विवेक झालेला आहात। एक मिनिट येतं, अच्छा त्यांच्यात मी येतो, तुम्ही तोपर्यंत थोडासा आनंदातून सावरा। त्यांच्या वहिनी या ठिकाणी आहेत, काय म्हणाल तुम्ही एकंदरीतच? काय अजिबात आमची काहीही तक्रार नाहीये, त्यांचा विजय झाला यातच आम्ही खूप खुश आहे। आणि मेन म्हणजे आमच्या सासूबाई विजयी झाल्यात त्यातही आम्ही खूप खुश आहेत। आणि आता आमची इच्छा आहे की आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, पैठण सुधरून दाखवायचं आहे। बरं, आता नगरसेवक झाले तुमचे सासू, ह्या टिपिकल सासू आहेत का आता राजकारणी आहेत, कशा आहेत? नाही, अजिबात नाही, त्या बिलकुल आमच्या आईसारख्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला आणि आज ते विजय झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप खुशी होतीये। आता त्या वॉर्डाच्या आई झालेल्या आहेत। आता मी सूरजकडे जातो। सूरज, काय म्हणतात तुझी धर्मपत्नी, दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं यार, काय आज एवढं भावनाविश होण्यात का? आनंदच तेवढा आहे। सगळ्या परिवारानं कष्ट घेतलं, सगळ्या मित्रमंडळीने कष्ट घेतलं, कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं, अख्ख्या पैठणकरांनी कष्ट घेतलं, शेजारच्या पाजाऱ्यांना सांगून मतदान करून घेतलं। एवढं प्रचंड प्रेम या पैठणकरांनी माझ्यावर दाखवलेलं आहे। मी सर्व पैठणकरांना, माझ्या परिवारांना, सगळ्यांचे मनापासून ऋणी राहणार, मनापासून त्याचे धन्यवाद करतो। आता ते तुला ऋण फेडायचेच आहेत विकासाच्या माध्यमातून, परंतु काय म्हणशील? बायकोची तक्रार होती, तू रात्रंदिवस फिरत होता प्रचारासाठी आणि लग्न होऊन तुला फार कमी दिवस होता। तिला म्हणलं होतं फक्त डिसेंबर पर्यंत थांब। गेल्या जसं 3-4 वर्ष झाले लग्नाला, तसं माझं राजकारणात एंट्री झालेली आहे। म्हणजे मला 7-8 वर्ष झाले तसं मी होतो, परंतु युवा मोर्चाच्या माध्यमातून होतो। गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये मी शहराचा अध्यक्ष झालो भारतीय जनता पार्टीच्या। तेव्हापासून तो व्याप्ती खूप वाढली। मग संघटन तयार करणे, हे ते सगळ्यांना सांभाळण्यात वेळ गेला। असं करून संघटन गोळा झालं आणि त्यात दानवे साहेबांचा अपार माझ्यावरती प्रेम, तुषार भाऊंचा अपार माझ्यावरती प्रेम होतं। अशा माध्यमातून मला त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केलं आणि त्याच माध्यमाला त्या अनुषंगानं ह्या पूर्ण पैठणकर परिवाराने माझ्या प्रचंड प्रेम दाखवलं। पण तू सर्वात कमी वयाचा नगराध्यक्ष आहेस, म्हणजे तुझ्याकडे फोकस आहे महाराष्ट्रात? हो, सर्व महाराष्ट्रकरांना बोलू शकत नाही। आता तुम्ही बोला, तुम्हाला वेळ नाही दिला, तुमचं लग्न होऊन फार लवकर तो नगराध्यक्ष झालेला, नवरा म्हणून कसा आहे तो? नवरा म्हणून तर खूप चांगला आहे, चांगले आहे, प्रेमळ तर आहे। मला तर प्रेम लावतात, अख्ख्या कुटुंबाला पण प्रेम लावतात आणि आज त्या पैठणला पण लावतात आणि कल्याण तर करणारच आहे। पैठणमध्ये सुधारणा तर 100% होणार म्हणजे होणार, त्यात काही वादच नाही। आजपर्यंत पैठणमध्ये ज्यांनी विकास नाही केलेला ना ते करून दाखवतील। सूरजचा भाऊ या ठिकाणी आलेला, काय म्हणशील? तू तर पूर्णपणे रंगून गेलेला आहे। मी इतका खुश आहे कारण की माझा भाऊ जे नगराध्यक्ष पदासाठी मध्ये हे झालाय, आम्हाला खूप खुशी होती। मला एक कळत नाही, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं, तू रडलेला आहे। तो शब्दात मावणार नाही, नावाप्रमाणे तो सूरज आहे आणि तो सूरज करून दाखवणारच आहे आणि पैठण पूर्ण सुधरून दाखवणार आहे तो।
आणि सगळ्या फॅमिलीचा सपोर्ट होता, त्यामुळे तो पुढे आला आणि सगळ्यांची स्वप्न आहेत ते आज पूर्ण करून दाखवणारच आहेत. काय काय स्वप्न आहे त्याचे तुम्ही? त्यांची पैठण सुधारण्याची जी इच्छा आहे, रस्ते नीट करण्याची जी इच्छा पण आता नगराध्यक्ष झाला म्हणून इच्छा आहे का तो आधीपासूनच नाही, आधीपासून जी इच्छा आहे, स्वप्न कसं आहे. झालं आम्हाला म्हणजे सरकारचं खूप मोठं म्हणजे एक सपोर्ट भेटलाय की दोन्ही पद आले, त्याच्यामुळे इतके धडाकेबाज पैठण आम्ही बदलून दाखवणार. धूम धडाक्यात पार्टी. पैठण आम्ही काय आज घरामध्ये काय असणार आहे, काय सेलिब्रेशन? आज सेलिब्रेशन खूप झालेलं आहे. हे काय आम्ही सगळे गुलाल आणि लाल झालेले, घरासमोर सकाळीच फटाके वगैरे वाजवलेत आम्ही, बँड वगैरे, लहान लहान मुलांचा डान्स वगैरे सगळं झालेलं आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत पण आई तुमच्याकडे येतो पुन्हा. काय मला एक सांगा, काय आज सूरजसाठी काय स्वयंपाक करणार घरामध्ये? सूरजला काय आवडतं? त्याला जो आवडेल तो करू. नाही पण तरी तुम्हाला लहानपणापासून माहित असेल, लहानपणापासून माहित आहे. त्याला पुरणपोळी फार आवडती, त्यामुळे पुरणाचा बेत आहे आज पुरणाचा बेत आहे. त्याच्या मिसेस काय म्हणतात? पुरणपोळी करेल आणि तसं त्यांना रसमलाई वगैरे आहे, ते बाहेरून पण काही स्वीट आणू आणि घरी पण काही करू. त्यांना जे सगळ्यात आवडतं ना ते आज आम्ही करायला तयार आहे. एकंदरीतच हो, आम्ही बाहेरून पण काही स्वीट आणू आणि घरी पण त्यांना जे जे आवडतं, गुलाबजामुन, पुरणपोळी वगैरे. जल्लोष कसा असणार आहे आता? मिरवणूक वगैरे मिरवणूक वगैरे आहे का? आमची पहिल्यापासूनच तयारी आहे, धूम धडाका डान्स वगैरे आम्ही सगळं करता येईल. आजोबा एक मिनिट कोण? आजोबा आहेत सूरजचे. एकच मिनिट थांबा, झालं आता काय म्हणतात? माझा जो सूरज आहे, ही पैठणची जनता इतकी चांगली आहे की त्यांनी, मी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं होतं की माझा हा सूरज जो आहे याला लहानपणापासून राजकारणाची मुलं घेणे, खुर्चीवर बसणे, त्यांना साधणे, आपली सुधारणा अशी करणे तशी करणे, हे त्याचे लहानपणापासून विचार आहेत. ते आज माझे इतके गगनाला सुद्धा मावणार नाही एवढा मला ह्या जनतेचा आनंद झालेला आहे. हा आनंद दिसतो आणि पूर्णच्या पूर्ण लोलगे फॅमिली या ठिकाणी थोडी इमोशनल झालेली आहे. सगळ्यांचे डोळे या ठिकाणी. बोला बोला बोला. आम्ही त्याच्या बहिणी आहेत, तर अजून 2 बहिणी आमच्या इथे आलेल्या नाहीयेत, अश्विनी आणि रोहिणी. किती बहिणी आहेत सूरज? आम्ही 10 जणी आहे. हो, सख्या बहिणी 10 आहेत. सख्या 2 आहेत, बाकीच्या सगळ्या सख्याच आहे आम्ही. कोणीतरी एक जण बोला, खूप मजा. कोण काय बोलते कळत नाही. बोला तुम्ही. आम्ही सगळ्या जणी मिळून 10 जरी असलो, आत्याच्या मामांच्या वगैरे, पण तो आम्हाला सगळ्यांना सख्या बहिणीसारखं धरतो. आणि एवढाच त्याच्या लहानपणापासून एवढा उत्साह आहे की राजकारणातलं म्हणून नाही, पण तो समाजासाठी पहिल्यापासून प्रत्येकाला मदत करतो. सूरजचं शिक्षण काय झालं? BSc BSc फायनल इयर ग्रॅज्युएशन झालंय. ऑलराऊंडर आहे. कोण बोलणार आणखी? बरेच लोक या इकडे. हा बोला बोला. इकडून बोला, इकडे बोला. सूरज बोलोडगे, मला यांची फॅमिली बघून खूप आनंद झाला. आम्ही सगळे मिळून खूप विकास करू, आमची सगळ्यांची खूप इच्छा आहे. पण सूरज खूप लहान वयाचा आहे, त्याला कळेल का राजकारण? कळेल ना, का नाही कळणार? त्यांचा खूप हो 100%. तुम्हाला वाटतं त्याला राजकारण कळेल सगळं? कारण कळेल त्यांना. ते लहानपणापासून खूप ऍक्टिव्ह पण आहेत आणि ते खूप हुशार पण आहेत. नेतृत्व मिळालंय आम्हाला. ते चेहरा बघून लोक कंटाळलेत. त्यांनी काही एक काम केलेलं नाही. मला सूरजच्या फॅमिली बद्दल बोलायचं, राजकीय आरोप नाही या ठिकाणी. हे कळणार नाही. सूरजची फॅमिली आहे, आनंदी आहे, सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. कारण त्याची आईही या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेली आहे आणि सूरज स्वतः नगराध्यक्ष झालेला आहे. एकंदरीतच लोळगे कुटुंब आता जरी आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात जरी असले तरी मात्र आता एक वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी पायंडा पडलेला आहे. सूरज हा वयाने छोटा जरी असला तरी तो आता पैठणचा विकास कसा करेल याकडे लक्ष लागलेला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, पैठण.